नमस्कार, मी प्रशांत घाडगे परत एकदा तुमचं खुलके बोल या माझ्या टॉक शो मध्ये स्वागत करीत आहे। हा जो एपिसोड जे मी सांगितलं होतं थोडा हटके असणार, लाईव्ह सेशनच्या काहीतरी एक असं सेटअप घेऊन मी येईन असं असेल। आणि आज चौथा पाचवा दिवस आहे माझा प्रचारा दरम्यान, आणि मी ते आणलं असणार कुलाबा विधानसभेचे जे प्रचार आहे ते इथे करणं, बघणं आणि फिलिंग्स याचं घेणं किती कठीण आहे। आणि जर हे तुम्हाला दिसलं असणार तर लाईक, सबस्क्राईब, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुम्हाला आमच्या सर्व गतिविधी खूप खूप आहे याच्यात पुढे मैदान गाजवणार हे नक्कीच, मी जिंकणार सुद्धा। आता आजचा हा एपिसोड आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे। कुलाबा विधानसभा मध्ये आजच्या तारखेमध्ये हा असे टॉपिक बोलणं कोणही नाही करणार। सर्वांना आपला जीव, फॅमिली प्यारी आहे, पण पुढे जाऊन सर्व फॅमिलीला प्रॉब्लेम होईल, पुढे जाऊन सर्व फॅमिली धोक्यात येईल। खूप मोठं षडयंत्र रचलेलं आहे आपल्याला कुलाब्यातून बाहेर जाण्याकरता। ते नाही व्हावं म्हणून खूप काही गोष्ट सॅक्रिफाईस करून, भीती तर वाटतच नाही मला, काही झालं तरी ते माझे स्वामी बघून घेतील, माझे बुद्ध बघून घेतील। बाबासाहेबांनी कायदा दिलेला आहे और सब उसकी और उसके ऊपर ही सब छोड़ दिया है। वो ऊपर वाला सबसे बड़ा बादशाह है। एक व्हिडिओ आहे, ते आधी तुम्ही बघा। त्या व्हिडिओमध्ये कोली बांधव भांडत आहे, सबब साईडचा आहे। त्या व्हिडिओचे काय मेन पार्ट मी तुम्हाला दाखवेन, ते बघा। बघितलात? या व्हिडिओमध्ये भाजपच्या सरकारने तिथे कोली बांधवांच्या इथे मिलिटरी लावून, फोर्स लावून सर्वे करून घेतला, जो कोली बांधवांचा प्लॉट होता त्यांना न विचारून, आणि त्या संबंधित तो व्हिडिओ आहे। म्हणजे भाजप माणुसकी किती जपते, महाराष्ट्राला किती जपते हे दिसत आहे। दुसरा व्हिडिओ तुम्हाला मी एक दाखवतो। व्हिडिओ नाही, त्याच्यामध्ये एक आर्टिकल आहे। त्याच्यामध्ये आर्टिकल मीन्स डायरेक्ट घोषवारा म्हणतो आपण, मिनिट्स म्हणतो आपण, म्हणजे सभेचा घोषवारा, सभेमध्ये बैठकीमध्ये काय ठरलं, काय GR आहे, काय अनेक्स आहे, ते आहे। त्याच्यामध्ये विषय बघा, त्या विषयामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे पवई संबंधित असलेला भूखंड क्रमांक शासकीय निवास कार्यालय समथिंग, त्यासाठी तिथे बेकायदेशीर बसलेले जे एन्क्रोचर आहेत, झोपडीधारक आहेत, त्यांना निष्कासित करण्याची ऑर्डर माननीय राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे अध्यक्ष असताना हे कामं केली। त्यांना जे 15 माल्यावरती जे रोज बिल्डिंग फॅक्टरीचे रूल तोडत आहेत हायराईज वाले, शॉनो शॉकतसाठी बाल्कनी ज्यांनी आतमध्ये घेतलेले आहेत हायराईज वाल्यांनी, हे जे आयस टावर मध्ये राहायचे तिथे किती इलिगल बिल्डिंग्स मध्ये कन्स्ट्रक्शन झालेले आहेत, तिथे एकही कारवाई करताना दिसत नाही बाबूलाल, फक्त यांना गरिबांचं दिसतंय। ते आहे। त्याच्यानंतर बदवार पार्कचा एक 5 वर्ष सिक्युअर केल्यानंतर याला कोणाची गरज नाहीये। आता हा प्रेमाने पाय पण घासेल, पण 5 वर्षानंतर हा काय करेल लक्षात ठेवा। 5 वर्षाचे सिक्युअर झाले तर हा काय करेल लक्षात ठेवा। मला माझं काही प्रॉब्लेम नाही आहे, जे होईल ते थेट होईल, पण हा पुढे याला जर परत 5 वर्ष भेटले तर हा काय करेल हे समीकरण दाखवतोय मी तुम्हाला। ह्याच्यामध्ये मच्छीमार बांधवांचे काय प्रश्न होते, तिथे हे व्हिजिटला गेले आणि काय बोलून गेले हे बघा। माझ्यावर काम करायचं, सरळ काम करायचं, छक्केपंजे माझ्यावर चालत नाहीत। माझ्याकडे खूप काय करण्यासारखं आहे, मी शांत बसतो, त्याचा मतलब वेगळा घेऊ नका। चला, बोललोच नाही तुम्हाला। बघितलं? हे 3 जी गोष्ट तुम्हाला दाखवली, एक सबबचं कोली बांधवांचं, तिथे एक आई आपली कोली समाजाची आहे, ती आपल्या भूखंडाबद्दल बोलत आहे। दुसरं, एक निष्कासित ऑर्डर जानेवारीची 2023 नोव्हेंबर समथिंग पिरियड त्याची। तिसरं, येऊन तो इथे दादागिरी करतोय की मी काय करेन तुम्हाला सांगणार नाही, त्याने केलं। आणि हे एक चौथा व्हिडिओ, हे व्हिडिओ बघा तुम्ही।
I have successfully managed to get the state government to start the work on the connector between Nariman Point and Deepak Jog Chowk. That is from Nariman Point to Lalit Building. क्या इस चुनाव का मुद्दा नरीमन पॉइंट से ललित बिल्डिंग आने तक का जो ब्रिज है वो मुद्दा अहम नहीं है? वहां नरीमन पॉइंट से ललित बिल्डिंग तक की ब्रिज आई तो वहां के रहवासियों के साथ क्या होगा? मैं फिर से आप सभी से पूछना चाहूंगा, क्या इस चुनाव के मुद्दे में नरीमन पॉइंट से ललित बिल्डिंग आने वाला ब्रिज, क्या ये मुद्दा इस चुनाव में महत्वपूर्ण नहीं है? हम ये आपको बताना चाहते हैं कि महाविकास आघाड़ी, जिसके अंदर उद्धव ठाकरे जी आते थे, जिसके अंदर शरद पवार जी आते हैं, जिसके अंदर कांग्रेस आती है, उस वक्त से ये प्रोजेक्ट चल रहा था। अब जहां पर महायुति की सरकार थी, जिसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी थे, देवेंद्र फडणवीस जी थे, उसी के साथ अजित पवार जी थे, उस वक्त भी इस ब्रिज को लेकर बातचीत चल रही थी। जे तुम्ही बघितलं तिथे हा हायराईज साठी कनेक्टर मी आणतोय. कनेक्टर आणल्यानंतर तिथे 5 ते 10 एकरची जमीन त्याच्यामध्ये यूज केली जाईल. आता कनेक्टर ललित बिल्डिंग तोडून नाही होणार, कुठलीही हायराईज बिल्डिंग तोडून कनेक्टर होणार आहे का? नाही. त्या ठिकाणी 5 ते 10 एकर एक्वायर करणारा असं कोणती जागा आहे जे आधीच तयार झाली होती, ज्याला कनेक्ट करता येईल भविष्यामध्ये? तुम्ही तेव्हा केलं नाही. आता बसलेत परिवार आहेत, आता सॅक्रिफाईस करावा लागणार. आमच्या घरांवरतून जर ब्रिज जात असणार, आमच्या घरातून कुठलाही राष्ट्रीय प्रकल्प जात असणार, आम्ही विरोधच करणार. आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे घर. राष्ट्र आमचं प्रथम आहे, पण त्या राष्ट्रामध्ये घरच नसणार तर राष्ट्र काय कामाचा? राष्ट्राचा प्रकल्प काय कामाचा? घरांसाठी प्रकल्प केले जातात, घरांच्या छत्र तोडून प्रकल्प केले जात नाही. ह्याला विरोध करण्याच्या ऐवजी त्या माणसाने जबरदस्ती आणला हा प्रकल्प. मच्छीमार नगर 1 ते 4 गार्डन झोन रिझर्वेशन असल्याकारणे त्याचे कारण घेऊन 5 नंबर 105 प्लॉट 105 जो शिवशास्त्री नगरच्या मागे आहे, त्याचं असे सर्व भूखंड जी समाजसेवेसाठी लोकांच्या जनहितामध्ये कामाला येऊ शकतात, या कनेक्टर पाहिजे सर्व जाणार शिवशक्तीनगर पासून. ह्याचं उत्तर कोण देणार? एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. जसं ससनडॉग गेलं, ह्यानी रोखला पाहिजे होतं. ह्यानी तिथे लायसन्स उतरवण्याचं, हे डॉगला परमिशन घ्यावे लागतात. ते तिथे गेलं म्हणून तो ससनडॉग गेला. ह्यानी पर्पसली हलवला, कारण ह्याच्या प्रॉपर्टीज आहेत अलिबागला, यॉट्स आहेत ह्याचे. माझ्या पहिल्या प्रचारामध्ये जी माणसं आली होती ती माझ्या दुसऱ्या प्रचारामध्ये विरोध करायला आली, माझ्या तिसऱ्या प्रचाराला विरोध करायला आली. ह्याचे काय चित्र आहेत ते तुम्ही बघा. खरं बोलतोय, थेट बोलतोय आणि ह्याला माहिती आहे की पडणारच आहे मी नक्की, म्हणून या सर्व गोष्टीचं हल्लाबोलगिरी माझ्यासोबत करतोय. जे येतात आहे ते माझे मित्र आहेत. मला काल खराब वाटलं, ते निलेश जे माझे चांगले मित्र आहेत, आम्ही सहयोगी होते, पण ते खोट्याची साथ त्यांनी दिली. खोटं ते बोलले की आम्हाला फरकच पडत नाही घर तुटलं तर, आम्ही बघून घेऊ आमचं. तुमचं कधी झालं? ते जनतेचं आहे ना, जनता ठरवतील. तुम्ही टाईट कपडे घालता, ते जनता नाही घालत, त्यांचे अजूनही फाटके कपडे आहेत. ते नेत्यासारखे राहत नाही आणि मी नेत्यासारखा नाहीये. या सर्व गोष्टीसाठी तिथे भांडण करायला लागले. मला खराब वाटलं. मी एक कंप्लेंट केल्यानंतर माझ्या चालू परमिशन मध्ये, प्रचाराच्या याच्यामध्ये तुम्ही विघ्न घालत आहेत. जर मी कंप्लेंट केलं तर तुमचं आयुष्य खराब होऊन जाईल. तुमचा हा जो ज्यांना खुश करण्यासाठी तुम्ही या सर्व गोष्टी करताय, सो कॉल्ड फॉर मनी, काहीच अर्थ नाहीये. तुमचं आयुष्य खराब होऊन जाईल. नका याचं ऐकून कोणाचे, माझा सोडा, कोणा काँग्रेसच्या माणसांना तुम्ही मारलं, ते डिस्क्वालिफाईड होणार आहे, नाही होणार आहे, ते काय त्यांचं ते नंतर कायदेनी बघून घेऊ. पण तुम्ही मारणार आहे कोण? त्यांचा अधिकार आहे फिरण्याचा. एवढंच सांगतोय. आता मोका आहे, एकदा माझं ऐका. हे 4 समीकरण बघा, ठरवा. परत जर कुलाबा ह्याच्याकडे गेलं, आपण रस्त्यावरती येणार आणि ह्याचे प्रश्न विचारा या माननीयला. आता सर्व तुमच्या हातातच आहे. डायमंड माझं चिन्ह आहे.
9 क्रमांक माझं वोट बटन आहे ईव्हीएम मशीन मध्ये. एकदा या डायमंडला हिऱ्याला जिंकून आणा. जे बोललोय प्रचारामध्ये, जे माझे मॅनिफेस्टो तेच पहिले करेन. पहिले घर सिक्युअर. मला पॉलिसीज माहिती आहे कशी करायची असते. मला लक्षवेधीमध्ये प्रश्न मांडायला येतात. आमदार जे जे काय करतो ते प्रॅक्टिकली केले आणि विधान भवन मध्ये कशी प्रश्न मांडावी असतात त्याची जी तो कॅलिबर माझ्यामध्ये आहे. म्हणून विचार करा, आपलं घर वाचवा. आणि हा आता एक्स MLA म्हणून दिसला पाहिजे, परत आमदार हा कोल्याबेमधून दिसता कामा नये. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.